लोकजनशक्ती पार्टी रामविलास नांदेडने केली मनपाला मागणी। नांदेड दिनांक 20 जुलै। डॉक्टर आंबेडकर नगर नांदेड येथे नालीतून घाण पाणी जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी लोकजनशक्ती पार्टी रामविलास जिल्हा नांदेडच्या वतीने करण्यात आली। आज लोकजनशक्ती पार्टी रामविलास नांदेडच्या शिष्टमंडळाने नांदेड वागळा महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांची भेट घेऊन निवेदन दिले। निवेदनात म्हटले आहे की प्रभाग क्रमांक 7 डॉक्टर आंबेडकर नगर नांदेड येथील चंपतदादा लोकडे ते चांदू भालेराव यांच्या घरापर्यंत जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे। त्यामुळे संपूर्ण परिसरातील घाण पाणी रस्त्यावरच साचत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण पाण्याचे तळे निर्माण झाले असून डास, किडे आणि दुर्गंधी यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे। मराठवाडा संपर्क प्रमुख विजयकुमार शितळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष जयवर्धन लोकडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल विरुपक्ष मोटरगेकर, जिल्हा सचिव उत्तम लांडगे, जिल्हा महासचिव अशोक खानवते, शहराध्यक्ष रमाकांत बनसोडे, शहर उपाध्यक्ष मिलिंद मुळे, विश्वनाथ ढवळे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना मराठवाडा संपर्क प्रमुख विजयकुमार शितळे म्हणाले की मनपाने या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन नालीचे पाणी जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करून द्यावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल। याची सर्वस्व जबाबदारी मनपा प्रशासनाची राहील। पहा सविस्तर वार्ता। जय लोजोपा। आज या ठिकाणी नांदेड वाघा महानगरपालिकेचे उपायुक्त गिरीश कदम साहेबांना लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले। निवेदनामध्ये अशी मागणी होती की डॉक्टर आंबेडकर नगर नांदेड येथील चंपतदादा लोकडे ते चांदू भालेराव यांच्या गल्लीमध्ये मागील अनेक वर्षापासून नालीचा प्रश्न आहे। नालीचा असा प्रश्न आहे की नाली जाण्यासाठी अजिबात त्या ठिकाणी नालीचं पाणी जाण्यासाठी जागा राहिली नाही। आज 25-30 वर्षापूर्वी आंबेडकर नगरचे नगरसेवक आदरणीय सुमतीशेष गणपत मामा सरोदे यांनी या ठिकाणी स्वतः बसून नालीला मार्ग काढून दिला होता, परंतु तो मार्ग आता कंप्लीट बंद झालेला आहे आणि त्या ठिकाणी पाणी जाणंही बंद आहे। लोकांनी जे काय आहे ते बुजवून टाकलेलं आहे। आता पाणी जाण्यासाठी मार्गच नाही। त्या ठिकाणी असं तळ साचलेलं आहे, लोक अक्षरशः घाबरून गेले, लहान लहान लेकरं आजारी पडत आहेत। एवढा गंभीर प्रश्न त्या ठिकाणी झालेला आहे। अनेक वेळा नगरपालिकेच्या कार्यालयाशी संपर्क केला, परंतु या ठिकाणी कोणी बघण्यासाठी तयार नाही। जर येत्या 15 दिवसामध्ये आमच्या नालीचा प्रश्न सुटला नसेल तर यासाठी आम्हाला आंदोलन करायचे। आताच गिरीश साहेबांनी जे क्षेत्रीय कार्यालय झोन क्रमांक 3चे कनिष्ठ अभियंता अमोल पडलवार यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा आणि त्याबद्दल आम्ही त्याचं अभिनंदन करतो। परंतु आमचा जर प्रश्न सुटला नसेल तर आम्हाला येत्या 15 दिवसाच्या नंतर आमचे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जयवर्धन लोकडे, महानगराध्यक्ष रमाकांत बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। तेव्हा मी आयुक्त साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणचा गंभीर प्रश्न जे पाणी बैलाडाचा तळ साचलेला आहे हा लवकरात लवकर प्रश्न मिटवून आम्हाला न्याय द्यावा ही विनंती करतो। जय भीम, जय भारत।